वाड्यावरचा गडी काँग्रेसचा राखणदार। अध्यक्षांची निवड झाली आहे। महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्हाध्यक्षांना शुभेच्छा दिल्या पाहिजे। मात्र संघटन सृजनच्या नावाखाली या ठिकाणी महाराष्ट्रातल्या ज्या नेत्यांना शीर्ष नेतृत्वानं संघटन सृजनची जबाबदारी दिली होती त्या नेत्यांनी या ठिकाणी संघटन सृजनच्या ठिकाणी संघटन विसर्जन करण्याची कृती केली आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे। या ठिकाणी वर्धा जिल्ह्याचं सांगायचं झालं तर 55 वर्षापासून एकाच गटाचा जिल्हाध्यक्ष बनवणं सुरू आहे आणि गटातटाचे जिल्हाध्यक्ष नको म्हणून राहुलजींनी ह्या संघटन सृजनची संकल्पना मांडली आणि संघटन सृजनची संकल्पना मांडल्यानंतर त्याची जबाबदारी या जिल्ह्यासाठी ऑब्झर्व्हर पाठवले आणि या राज्याचे नेते आणि या राज्याचे प्रभारी यांचं मत विचारात घेऊन त्या निरीक्षकांशी 1-to-1 संवाद करून या ठिकाणी जिल्हाध्यक्षांची निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली आणि त्यावर निर्णय घेण्यात आला असं AICCने कळवलंय। या ठिकाणी जो जिल्हाध्यक्ष नेमण्यात आला, आजच सकाळी आम्ही लोक येत असताना आम्हाला काही मीडियाच्या लोकांनी पकडून विचारलं की जिल्हाध्यक्ष कसा केला हो तुम्ही, तर संघटन सृजन करणार होते आणि पुन्हा वाड्यावरचा गडी काँग्रेसचा राखणदार अशा पद्धतीने लोकांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे आणि हे योग्य नाही। आणि अशा पद्धतीने जर जिल्हाध्यक्ष निवडायचा होता तर संघटन सृजनचा घात करण्याची काही गरज नव्हती, ही नौटंकी करण्याची काही गरज नव्हती आणि खऱ्या अर्थानं संघटन सृजनच्या निकषात सुद्धा हा जिल्हाध्यक्ष बसत नाही। अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने या जिल्हाध्यक्षाची लॉबिंग करून निवड करण्यात आली आहे आणि ही बाब शीर्ष नेतृत्वाच्या लक्षात आणून देण्यासाठी मी दिल्लीला जाणार आहे। आम्ही सगळे जाणार आहोत आणि शीर्ष नेतृत्वाच्या लक्षात महाराष्ट्राच्या ज्या जबाबदार नेत्यांनी त्यांची दिशाभूल केली आहे आणि वर्धा जिल्ह्यात ज्या नेत्यावर त्यांनी विश्वास दाखवला त्या नेत्यांनी स्वार्थापायी या ठिकाणी जे संघटन सृजनच्या निकषावर खरे उतरणारे नेते उपलब्ध होते त्यांना डावलून या ठिकाणी स्वतःच्या हितापायी पुन्हा सुद्धा जे आजपर्यंत ते करत आले, पुन्हा तीच गुटबाजी आणि पुन्हा त्याच पद्धतीने जिल्हाध्यक्षाची निवड केली, ही गोष्ट बरोबर वाटत नाही। आणि या बाबतीची कल्पना महाराष्ट्राच्या नेत्यांना होती। ते लोक या ठिकाणी जे लोक सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा करत होते, त्यांनी सांगत होते की असं घडू देऊ नका, विनंत्या करत होते, त्यांना वेळ सुद्धा महाराष्ट्रातल्या नेत्यांनी दिला नाही आणि ज्यांना महाराष्ट्राची जबाबदारी दिली होती त्याही नेत्यांनी या लोकांना वेळ दिला नाही आणि ही बाब गंभीर स्वरूपाची आहे। गंभीर स्वरूपाचे आक्षेप याआधी त्यांच्या जिल्हाध्यक्षावर कधी त्यांनी काँग्रेस कमिटीची जागा गडप केली, तर कधी त्यांनी एबी फॉर्मचा घोळ घातला, तर कधी लोकसभेची खासदारकीची जागा सोडून दिली। अशा पद्धतीचे कृत्य करणाऱ्या नेत्याला पुन्हा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्या मताने देण्यात आली, ही बाब सर्वार्थानं चूक आहे। परिवार काँग्रेस पक्षाचा गेल्या 3 पिढ्यापासून आम्ही निष्ठेने काम करत आहोत आणि सातत्याने संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने आम्ही नेहमी काँग्रेस पक्षामध्ये काम केलेलं आहे। आता ही संघटन सृजन ही प्रक्रिया पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी तसेच नवीन नेतृत्व पुढे आणण्यासाठी सुरू करण्यात आली होती, परंतु वर्धा जिल्हाध्यक्ष निवडीमध्ये त्या प्रक्रियेचा आत्माच बाजूला ठेवण्यात आलेला आहे अशी सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे। जिल्ह्यातील बहुसंख्य तालुक्यांमधून आणि कार्यकर्त्यांकडून माझ्या नावाला फार मोठा पाठिंबा दिला गेला होता आणि निरीक्षकांसमोरही कार्यकर्त्यांनी बदलाची भूमिका घेतली होती आणि निरीक्षकांना सांगितलं होतं की एकाच गटाकडे आतापर्यंत ही सर्व काँग्रेस कमिटी आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये संपूर्णपणे काँग्रेस ही पूर्णपणे वीक झालेली आहे, संपुष्टात येत आहे। 4ही आमदार ह्या जिल्ह्यातले काँग्रेसचे एकेकाळी निवडून येत होते, एक खासदार निवडून येत होता, हे सर्व यांच्या नेतृत्वामध्ये आज संपुष्टात आलेली आहे। आणि ज्या व्यक्तीला 5 वर्ष म्हणजे जिल्हाध्यक्ष बनवलं होतं, ज्याच्या नेतृत्वामध्ये ही काँग्रेस संपलेली आहे, अशाच व्यक्तीला परत ह्या प्रक्रियेद्वारे निवड करण्यात आली। आणि जेव्हा की आपल्या झारखंडचे आमदार श्वेता सिंग ह्या इथे निरीक्षक म्हणून आल्या होत्या संघटन सृजनच्या, त्यांनी 13ही तालुक्यामध्ये त्यांनी आपला पूर्ण दौरा केला, लोकांच्या कार्यकर्त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या ज्या काही भावना होत्या त्या भावना त्यांनी नोंद केल्या। त्यांनी मला पण 1-to-1 मध्ये सांगितलं की ह्या जिल्ह्यामध्ये सर्वीकडे तुमचंच नाव चर्चेमध्ये आहे आणि निश्चितपणे तुम्ही
आम्ही तुमचंच नाव रिकमेंड करू. आणि ह्या प्रक्रियेमध्ये मेन रोल ह्या निरीक्षकाचाच असतो. परंतु आपल्या ह्या पक्षामध्ये जे लॉबिंग नावाची एक जी उधळी लागलेली आहे, ती उधळी पूर्ण ह्या पक्षाला पोखरून राहिलेली आहे आणि नष्ट करत आहे. आणि ह्या लॉबिंगमुळे हे जे सर्व घडत आहे, एक म्हणजे आता ज्याला जिल्हाध्यक्ष करायला पाहिजे, एक नवीन व्यक्तीला ह्या जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य लोकांची पूर्ण भावना होती, काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना होती की नवीन व्यक्तीला संधी मिळायला पाहिजे. परंतु जुन्याच व्यक्तीला म्हणजे जो एका नेत्याच्या नेतृत्वामध्ये काम करतो, त्यांनी उठ म्हटलं तर उठतो, बस म्हटलं तर बसतो, अशा अशा व्यक्तीला जिल्हाध्यक्ष बनवून त्या खुर्चीची गरिमा ही ढासळण्यात आलेली आहे. आमचा विरोध कोणत्याही व्यक्तिविरोधात नाही आहे, परंतु पक्षात वाढत चाललेल्या लॉबिंग आणि ठराविक गटाच्या नियंत्रणाविरोधात आहे. काँग्रेस पक्षाला वर्धा जिल्ह्यात मजबूत करायचे असेल तर तळागाळातील आणि सर्व संघर्ष करणाऱ्या लोकांना सोबत घेऊन चालणाऱ्या नेतृत्वाला संधी मिळाली पाहिजे. आम्ही पक्षश्रेष्ठींना यासाठी विनंती करायसाठी दिल्लीला जाणार आहोत की या प्रक्रियेचा परत फेरविचार करावा, पुनर्विचार करून आपण कार्यकर्त्याच्या भावना समजून घ्याव्या. आणि आम्ही आज काँग्रेस विचारधारासोबत प्रामाणिकपणे उभं आहोत आणि पक्ष मजबूत व्हावा हीच आमची भूमिका आहे. आणि निश्चितपणे आम्हाला असं वाटतं की आम्हाला दिल्लीमध्ये न्याय मिळेल नाही मिळेल माहीत नाही, परंतु आम्ही ह्यासाठी संघर्ष करणार आहोत. आणि आज म्हणजे जी काल निवड झाली, जी जाहीर यादी प्रसिद्ध झाली, त्या यादीमध्ये जे काही नाव आले आहे त्यामध्ये पूर्ण म्हणजे अनेक ठिकाणी महाराष्ट्रातील काँग्रेसचे कार्यकर्ते हे म्हणजे दुःखी झालेले आहे. वर्धा जिल्ह्यातही फार मोठं म्हणजे ह्या बाबतीमध्ये लोकांना म्हणजे वाटत होतं यावेळेस की खरोखर ह्या संघटन सृजन ही जी प्रक्रिया राबवली आहे राहुलजींनी, त्यांचा जो विचार होता त्या विचाराला विसंगत अशी कार्यवाही ह्या लोकांनी केली लॉबिंग करून. तर आम्ही निश्चितपणे याचा निषेध करतो. श्वेता सिंग म्हणून ऑब्झर्वर आल्या होत्या, त्यांनी पहिलेच सांगितलं होतं की जे जुने अध्यक्ष आहेत त्यांना आम्ही अध्यक्ष करणार नाही, नवीन अध्यक्ष आम्ही सर्वसामान्य जनतेतून निवडून करू. परंतु हे जे सुनील कोल्हे अध्यक्ष केले, हे याच्यापूर्वी 5 वर्ष प्रभारी जिल्हा अध्यक्ष राहिले होते. त्यांचं काम कदाचित चांगलं असेल म्हणून त्यांना काढून त्यांच्या जागी दुसरे अध्यक्ष केले, परत त्यांना जिल्हा अध्यक्ष केले. त्यांचा जिल्हा अध्यक्षाचा कार्यकाळ जनतेने पाहिलेला आहे. ऑब्झर्वर तर बऱ्याच ठिकाणी, समुद्रपूरसारख्या ठिकाणी, हिंगणघाट सारख्या ठिकाणी लोकांचे म्हणणे जाणून नाही घेतले. कागदावर चिठ्ठ्यावर नाव लिहिले, तुम्हाला कोण उमेदवार पाहिजे, किती चिठ्ठ्या जमा झाले, कोणी दिल्या, हे काही नाही, हे पारदर्शकतेने झालं नाही. यासाठी आम्ही लवकरच दिल्लीच्या नेतृत्वाला जाऊन हे कसं सृजन झालं आहे जिल्ह्यामध्ये, त्यामुळे काँग्रेसची कशी दुर्गती होऊ शकते यासाठी समजण्यासाठी आम्ही सगळे लोक दिल्लीला सोमवारी जातो.